हाय मित्रांनो, तर हे बघा, एवढं जर आपलं फॅट असेल, चरबी, वजन, तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला आपलं वजन आणि चरबी कशी कमी करता येईल याच्यावर जास्त लक्ष द्या. कारण तर मित्रांनो, आपण आपल्या तब्येतीवर, शरीरावर लक्ष नाही दिलं तर आपलं पण हे दिवस यायला काही वेळ लागणार नाही. म्हणून मित्रांनो, जर अशी तब्येत असेल तर या काकाची 110 किलो वजन आहे आणि पूर्ण चरबी आहे. तर त्याच्यामुळं मित्रांनो, चरबी कशी घटवता येते याच्यासाठी मी तुम्हाला पहिला पण व्हिडिओ टाकला आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 तास व्यायाम करा, तुम्ही हेल्दी राहाल. आणि जर तब्येत जर एवढी आपली फॅट असेल तर दारू कृपा करून पिऊ नका. दारूमुळे आपल्या आणखी चरबी वाढत असते. आणि मित्रांनो, एवढी जर तब्येत असेल, कोलेस्ट्रॉल वाढतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आपल्या हृदयावर प्रॉब्लेम होतात. परत डायबिटीज, BP, आणि त्याचा पूर्ण आपल्या बॉडीवरती इफेक्ट होऊन जातो. मेन किडन्या पण खराब होऊन जातात. का? आपण टॅबलेट चालू असतील डायबिटीजच्या, BPच्या. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तब्येत आपली कशी कमी होईल याच्यावरती जास्त फोकस करा. आणि त्याच्यावरती गोळ्या बिलकुल नाही, तुम्ही फक्त एक्सरसाइज करा. आणि मी माझा व्हिडिओ बघत असेल ते पहिले व्हिडिओ टाकले, ते एक्सरसाइज केली, व्यायाम केला तुम्ही, तर नक्कीच तुम्ही हेल्दी राहू शकता. कारण तो वय पण नाही मिळत ते काकाचं, कमी वयामध्ये त्याला अटॅक, दारू पण प्यायचा. त्याच्यामुळे एवढं त्याचं खूप फॅट असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर लक्ष द्या, तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही जर एक्सरसाइज केली तर नक्की तुम्ही हेल्दी राहू शकता. बस एवढंच सांगू शकतो, बाकी काय.